नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रीन झोन उठवण्याबाबत नगरविकास मंत्री सकारात्मक. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रात पोहण्यासाठी गेलेले पुणे येथील 6 जण बुडाले. तिघांना वाचवण्यात आलं यश, तर तिघांचा झाला बुडून मृत्यू. आणि रत्नागिरी इथं आयोजित राष्ट्रीय अल्पसंख्याक दिनामध्ये मुस्लिम समाजानं शासन आणि प्रशासनाबाबत व्यक्त केली नाराजी. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. हाजी मोहम्मद साहेब ठाकूर ITI करंजारी, पालीपासून जवळच रत्नागिरी कोल्हापूर हायवे लगत असलेल्या शासन मान्य ठाकूर ITI क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मानांकित आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगची मान्यता प्राप्त ITI. 1 आणि 2 वर्ष कालावधीच्या ट्रेडसाठी प्रवेश सुरू. सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर, फिटर, मेकॅनिक डिझेल ट्रेड्स उपलब्ध. आमची वैशिष्ट्य: अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, वायफाय कॅम्पस, सुसज्ज लायब्ररी, हॉस्टेलची सुविधा, प्रॅक्टिकलसाठी अद्ययावत वर्कशॉप्स, कॉम्प्युटर लॅब, नोकरीसाठी सक्षम मार्गदर्शन, तसंच रत्नागिरीपासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी बस सेवा. शासनाने निश्चित केलेली माफक प्रवेश फी. प्रवेश आणि अधिक माहितीसाठी 02352 किंवा 8551015948 या क्रमांकावर संपर्क साधा. व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव ठाकूर ITI करंजारी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रीन झोन उठवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. पण मला सांगताना आनंद होतोय की मी स्वतः याच्यामध्ये त्यांच्या बैठका घेतल्या. भूषण गगराणी म्हणून जे नगरविकास खात्याचे आहेत त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्याकडे पाठवलं होतं. मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काल मी आणि खासदारांनी एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली आणि ग्रीन झोन वगळायला शासन तत्वता मान्य झालेलं आहे. ग्रीन झोन वगळल्यानंतर सगळ्यात आपल्याकडची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याकडे रिजनल प्लॅन नाही रत्नागिरीला, जो सुदैवानं सिंधुदुर्गामध्ये पर्यटन जिल्हा असल्यामुळे आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि रिजनल प्लॅन सिंधुदुर्गामध्ये जरी असला तरी सिंधुदुर्गाला दुसरा एक बेनिफिट आहे, तो म्हणजे पर्यटन जिल्ह्याचा बेनिफिट आहे. त्याच्यामुळं हा सगळा जो ग्रीन झोन किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ह्या सिंधुदुर्गाला लागू होऊ शकत नाही. आणि म्हणून मागणी अशी सगळ्यांची होती की जो मी म्हटलं की 5.3.1 जो एक पॅरेग्राफ आहे तो डिलीट करावा, अशा पद्धतीची एक मागणी होती. त्याला तत्वतः एकनाथ शिंदेनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली आहे. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरं जायचं की नाही याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचं नामदार उदय सामंत पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. तसंच सुमारे 450 ग्रामपंचायती आम्ही जिंकू असंही ते म्हणाले. ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. 15 तारखेला मतदान आहे. रत्नागिरीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाविकास आघाडी करून लढावं असं कार्यकर्त्यांचं देखील म्हणणं आहे. मी अनेक लोकांशी देखील चर्चा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक समन्वय समिती पक्षाच्या स्तरावर स्थापन केलेली आहे आणि त्याची बैठक मी उद्या स्वतः
रत्नागिरीमध्ये घेतोय. एकतर तत्वतः सगळ्यांनी आम्ही मान्य केले की ग्रामपंचायती असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषदा असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु महाविकास आघाडी असल्यामुळं महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच भविष्यात निवडणुका लढवाव्यात अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या नेते मंडळींनी मांडलेली आहे. पण ज्या काही 450 की 479 ग्रामपंचायती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत, त्यापैकी किमान 450 ग्रामपंचायतीवर आम्ही विजय प्राप्त केलेला असेल. महाविकास आघाडी म्हणजेच आम्ही. कोरोनामुळे यंदा आपण आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचं नामदार उदय सामंत यांनी जाहीर केलं आहे. 26 डिसेंबरला माझा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये सगळे कार्यकर्ते, सगळे शिवसैनिक साजरे करतात. पण सगळ्याच कार्यकर्त्यांना, माझ्या हितचिंतकांना, शिवसैनिकांना मला हात जोडून एक विनंती करायची आहे की कोविडचं अजूनही प्रमाण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं हा वाढदिवस आपण साजरा करू नये, कुठेही गर्दी करू नये. मी देखील रत्नागिरीमध्ये असणार आहे, पण मी देखील भेटणं टाळणार आहे. याचं कारण एवढंच आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये आपल्यामुळं, आपल्या कार्यक्रमांमुळं करोनाचा संसर्ग होता कामा नये, हे प्रामुख्यानं आपण सगळ्यांनी पाळलं पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काम करतो आणि म्हणूनच सोशल डिस्टन्सिंग पाळणं, मास्क वापरणं आणि हात सॅनिटायझिंग करणं हे क्रमप्राप्त आहे. आणि म्हणूनच आरोग्याच्या दृष्टीनं जर कार्यक्रम आपल्याला राबवता आले तर ते कार्यकर्त्यांनी नक्की राबवावेत, परंतु सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून राबवावेत एवढीच माझी विनंती आहे. आणि म्हणून या वर्षीचा जो वाढदिवसाचा कार्यक्रम आहे तो पुढच्या वर्षी असेच सामाजिक उपक्रम राबवून आपण मोठ्या पद्धतीनं साजरा नक्की करू. पण या वर्षी मात्र आपण सगळ्यांनी बंधन पाळावं हीच मला विनंती करायची. रत्नागिरी जिल्हा ग्रीन झोनमध्ये जाणार असं समजल्यानं विरोधकांनी यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. परंतु याबाबत कोणत्याही विकास कामांवर परिणाम होणार नाही, नक्कीच मार्ग निघेल असा विश्वास नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. थोडा गैरसमज असा होतोय की जो आताचा अहवाल आलेला आहे त्याच्यामध्ये काही लोकांचा गैरसमज असल्यामुळं आपण त्याला विरोध करतोय, लोक त्याला विरोध करतात अशा पद्धतीचं देखील एक पुढे आलेलं आहे. पण त्याच्यातला तसा भाग नाही. त्याचा खुलासा देखील डिपार्टमेंटकडनं आज संध्याकाळपर्यंत आपल्या सगळ्या ह्याला येणारा माहिती अधिकाऱ्याकडनं. त्याच्यामध्ये तो जर आपण वगळला नाही RP होईपर्यंत तर लोकांच्या मनातली संख्या ही थोडीफार रास्त ठरू शकते की आपण इंदिरा आवासमधलं घरकुल सुद्धा 1 किलोमीटरच्या बाहेर बांधू की नाही, ही जी शंका आहे. बांधू शकतो, पण त्याच्यामध्ये परत परवानग्या आल्या आणि त्या परवानग्या मग अशा आहेत की आता CRZ मधलं जे बांधकाम आहे, CRZ मधलं दुर्दैवानं अशी परिस्थिती झालेली आहे आपल्या पूर्ण पट्ट्यामध्ये की CRZ नक्की 200 मीटर आहे की 50 मीटर आहे हे पण नक्की कोणाला कळत नाही. काही म्हणतात की अधिसूचना काढली 50 मीटर झाले, पण ते अजिबात झालेलं नाही. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये CRZच्या सुनावण्या झाल्यात आणि दोन्ही जिल्हाधिकारी अशी शिफारस करतायत की CRZचा नियम हा कोकणाला 50 मीटर लावावा. अजून त्याच्यावर कुठेही कारवाई झालेली नाही. त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काल सचिवांशी बोलल्यानंतर एक कळलंय की जोपर्यंत आपल्याला RP होत नाही तोपर्यंत आपलं भलं नाही. रिजनल प्लॅन तोपर्यंत मी कालच एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं त्याच्या संदर्भात पुढच्या 8 दिवसामध्ये बैठक आहे आणि 2-3 वर्ष लागतील आपला रिजनल प्लॅन व्हायला. पण रिजनल प्लॅन झाल्यानंतर तुम्ही ह्या अहवालाची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीची आम्ही मागणी केली, त्याला देखील मान्यता मिळालेली आहे. त्याच्यामुळे जे काही गोष्टी सांगितल्या जात आहेत की रिजनल प्लॅन नसताना देखील ग्रीन झोन केल्यामुळं अन्याय झालेला आहे, आम्हीच तो दूर करू शकतो, त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत, असं काही प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावं असं काय बंधन नाही आहे. आणि हे देखील त्यांना माहिती आहे की ह्या मुंबईतल्या बैठकीमुळं हा जो ग्रीन झोन आहे हा वगळला जाणार आहे. त्याच्यामुळे ग्रीन झोन हा वगळला जाणार नक्की आहे. त्याच्यामुळं जे काही रत्नागिरीकरांना असं वाटतंय किंवा रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांना असं वाटतंय की आपण बाधित होऊ, आपल्याला काही बांधकामं करता येणार नाही, आपल्याला काही इंडस्ट्री उभी करता येणार नाही, त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. याच्यातनं आपण नक्की मार्ग काढणार आहोत आणि हा गैरसमज दूर व्हावा म्हणून हा पहिला एक मुद्दा मी आपल्याला सांगितला. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या 6 पर्यटकांपैकी 3घांचा बुडून मृत्यू झाला आहे, तर 3 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
महाराष्ट्र शासनानं पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी खुली केल्यानं दिवाळीपासून रत्नागिरीसह जिल्ह्याच्या सर्वच पर्यटन केंद्रांवर आणि विशेष करून समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी होत असल्याचं दिसून आलं आहे। शुक्रवारी दुपारी पुणे जिल्ह्यातील औंध येथून 14 जणांचा ग्रुप दापोली तालुक्यात फिरण्यासाठी आला होता। त्यापैकी 6 जण आंजर्ले समुद्रात पोहण्यासाठी गेले, परंतु त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं 6 जण समुद्रात बुडाले। परंतु सुदैवानं 3 जणांना वाचवण्यात यश आलं, तर अक्षय साखेलकर, विकास श्रीवास्तव आणि अमोल गावंडे या तिघांचा मात्र दुर्दैवीरित्या बुडून मृत्यू झाला आहे। वाचवण्यात आलेल्या 3 जणांवर दापोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं। अल्पसंख्याक आणि विशेष करून मुस्लिम समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत शासन आणि प्रशासन उदासीन असल्याची टीका अल्पसंख्याक समाजाचे नेते हरीश सेकासन यांनी केली आहे। 5 वर्ष मला नक्की सांगता येणार नाही, पण मी स्वतः काही माझ्या मित्रांबरोबर सहकाऱ्यांबरोबर पोलीस भरतीसाठी लोकांनी अर्ज करावे यासाठी प्रयत्न करतो। काजी साहेब याच्यात घोटाळेही झाली। एक नाशिकची कोणतीतरी कंपनी, कोणतीतरी संस्था आहे, त्याला ते काम दिलं होतं। नाशिकच्या संस्थेचे लोक यायचे, आम्ही त्यांना नावं दिली, त्या संस्थेने नावं घेतली, त्यांचं एनरोलमेंट केलं, नंतर ते कुठे काय झालं ते माहीतच नाही। त्यामुळे प्रशासन म्हणून प्रशासनाची सुद्धा जबाबदारी असते। आजचा दिवस बघा ना, तर अल्पसंख्याक दिवस संघटन आपण ते साजरा करतोय, प्रत्येक वर्षी प्रशासन साजरा करतोय। कालच मी त्यांना विचारलं भडकमकर साहेबांना, म्हटलं काय झालं, तर म्हणतात नाही कोरोना आहे। पण निवडणुका घेण्यासाठी कोरोना नाही, मोर्चे करायचे असतील तर कोरोना नाही, आंदोलन होत असतील तर कोरोना नाही, फक्त अल्पसंख्याक दिवस जर साजरा करायचा असेल तर मुसलमान येणार असतील तर कोरोना होतो। घेतले ना या विषयावरती आपण बोललं पाहिजे, आपण तुझा पत्रकार करून भूमिका मांडली पाहिजे। हे नेमकं काय चाललंय? रत्नागिरी जिल्ह्याचं प्रशासन, मी जबाबदारीने बोलतोय की अल्पसंख्याकांच्या बाबतीत अतिशय उदासीन आहे, त्याची इच्छाच नाही अल्पसंख्याकांना न्याय देण्याची। राष्ट्रीय अल्पसंख्याक दिनाचं औचित्य साधून रत्नागिरी इथं एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याची सुरुवात यासीन मामू यांनी तिलावते कुराननं केली। لقد خلقنا الإنسان في أحسن تقويم ثم رددناه أسفل سافلين إلا الذين آمنوا وعملوا الصالحات فلهم أجر غير ممنون। KTV न्यूज चॅनलचे वृत्तसंपादक तथा वरिष्ठ पत्रकार अलीमिया काजी यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना मुस्लिम समाज आपल्या हक्काबाबत उदासीन असल्याचं सांगितलं। अल्पसंख्याक दिन मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की अल्पसंख्याकमध्ये फक्त मुस्लिम येत नाही। अल्पसंख्याक समाजामध्ये 5 जाती धर्माचे लोक आहेत। त्याच्यामध्ये मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, बौद्ध आहेत, जैन आहेत आणि पारसी आहेत। हे 5 ह्या लोकांना, ह्या समाजाला अल्पसंख्याक म्हणून संबोधले जाते। पण बरेच जणांचा असा एक गोड गैरसमज आहे की अल्पसंख्याक म्हणजे फक्त मुस्लिमच असतात, पण असं नाही। ह्या 5 ह्याच्यामध्ये आपले ह्या इतर सगळे जाती आहेत। मित्रांनो, अल्पसंख्याक समाजावर आपण नेहमी म्हणतो अन्याय होतो। माझं तर असं म्हणणं आहे की अन्याय आपण करून घेतो, कारण आपण जागरूकपणा सोडून दिलेला आहे। अल्पसंख्याक समाजासाठी आज अल्पसंख्याक राष्ट्रीय दिन साजरा करण्यामागचा उद्देश असा आहे
की हे पाचही समाज जे मी आता नाव घेतले अल्पसंख्याक जे 5 जाती आहेत आणि देशाच्या राज्याच्या मुख्य प्रवाहामध्ये बरोबर राहायला पाहिजे. आपण राष्ट्रीयत्व आहात, आमच्या राष्ट्रीयत्वावर कोणाची शंका घेण्याची हिंमत असणार नाही, होणारी नाही. अनेक योजना आहेत. आपण हे ते पुस्तक पाहिलं असेल, आपण वाचनालयामध्ये जायचं सोडून दिलेलं आहे. आज आपली दोस्ती व्हॉट्सअप बरोबर, फेसबुक बरोबर, इंस्टाग्राम ह्याच्यावर आपली मैत्री झालेली आहे. आपण धार्मिक कार्यक्रम सोडलेले, दीनचे कार्यक्रम सोडले, शेजारला सगळं सोडून आपण आज काम करा व्हॉट्सअपमध्ये झालेलं. पण आपले हक्क आणि अधिकार ह्या जमान्यामध्ये आजच्या वेळी मिळवायला लागतात, मागायला लागते. आपण कधी उपोषण करले, आपण किती योजना आहेत. ह्या अगोदरचे आपले पोलीस अधीक्षक डॉक्टर फरे मुंडे साहेब होते आणि आत्ताचे आपले गर्ग साहेब आहेत. तुम्हाला माहिती आहे पोलिसांमध्ये मुस्लिम समाज, अल्पसंख्याक समाजाची पोलीस भरतीमध्ये प्रशिक्षण घेतलं जाते. पण आपले किती तरुण, किती आपली माणसं आपण त्या सेमिनारमध्ये सहभागी होतो तर फार कमी. त्या सगळ्यांना फोन करायला सांगते हो तुम्ही या, तुमच्यासाठी आम्ही सेमिनार ठेवला. पण दुर्दैवाने आपली तरुण पिढी या सेमिनारमध्ये जात नाही. आज बँकांचे अनेक योजना अल्पसंख्याक सांगितले. आपण किती लोन घेऊ शकतो, उद्योग करू शकतो. आज नोकऱ्यांची अवस्था काय देशामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे. पण आपण नोकऱ्यांच्या पाठीला चालता अल्पसंख्याक विशेषतः समाजाने आपण उद्योगामध्ये काय येऊ नये. उद्योगामध्ये, शिक्षणामध्ये, आज शिक्षणामध्ये अल्पसंख्याक योजना आहेत, उद्योगामध्ये योजना आहेत, अनेक योजना आहेत. पण दुर्दैवाने आपण ह्या योजनांचा लाभ घेत नाही आणि आपण नेहमी शासनाला दोष देत बसतो. पण शासनाला दोष देण्यापेक्षा आपल्यामध्ये काय कमी आहे, आपण कुठे कमी पडतो हे आपण कधी पाहिलं काय ते नाही पाहिलेलं. रत्नागिरी तालुका अल्पसंख्याक संघटनेचे अध्यक्ष आणि शिरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी यांनी आपले विचार व्यक्त करताना मुस्लिम समाजानं आपल्या न्याय्य मागण्यांसाठी एका व्यासपीठावर आलं पाहिजे असं सांगितलं. ज़्यादा तो इसमें का मेरे को भी कुछ मालूम नहीं. मैं बिल्कुल सब यही बोला कि आप लोग मेरे को मार्गदर्शन करो. मैं हमेशा जिधर भी मेरी जरूरत पड़ेगी मैं आप लोग का इंशाल्लाह उधर खड़ा रहूँगा. फिर जिधर भी आप लोग को जाने का है, जिधर कलेक्टर ऑफिस का काम रहे, जो अपने साहब है, मंत्री मिनिस्टर है, उनके पास जाने दो. उनके पास से अपने समाज के लिए कुछ काम करने का रहेगा तो वो भी आप करके उनके पास चलेंगे इंशाल्लाह. तो इसके लिए हम सब लोगों ने इसके लिए एक एजेंडा बनाया कि एक प्लेटफॉर्म पे आके काम करना बहुत जरूरी है. योजनाएं इतनी, आज मैं भी ग्राम पंचायत में काम करता हूँ, बहुत सी योजना है, लेकिन वो योजना हम लोग अपने लोगों के तक पहुँचाने में बहुत कम गिरती है. क्योंकि हम लोग क्या अपने एक लिमिट में काम करते हैं, अपना जो ड्यूटी है उस हिसाब से अपन काम करते हैं, बाकी के इधर अपन काम करने को भी कंटाला करते हैं. तो इसके लिए भी अपने को एक कमेटी बना के अपने को एक जगह पे आती है. अपन महीने का एक दिन दो, वो एक दिन के अंदर समझो कुछ बड़ी बात नहीं है. महीने में का एक दिन अपने को 1 घंटा निकालने के लिए, जितना आज अपना ही तो वैसा आके अपन अगर अपने समाज के बारे में जो और गरीब लोग हैं, जो अनपढ़ लोग हैं, जिधर तक बातें पहुँचती नहीं, उन लोगों को जाके उनकी तरफ कोई योजना पहुँचने की भी आपको कोशिश करना पड़ता है. इसके लिए आप सब लोग ने आज जो इधर टाइम निकाल के जुम्मा का दिन है, सब लोग आए, इसलिए आप सबका शुक्रिया अदा करता हूँ. या प्रसंगी शौकत काजी, नदीम सोलकर, नगरसेवक मुसा काजी, खलील वस्ता, मनसूर काजी, शकील गवाणकर, तन्वीर जमादार, ऐजाज खान आदी मुस्लिम समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत 3 महत्त्वाचे ठराव मांडण्यात आले आणि त्याला सर्वांनी मंजुरी दिली. ते म्हणजे 5% आरक्षण, शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना प्राधान्य मिळावं, तसंच बँका व पोलीस भरतीमध्येही विशेष सवलत मिळावी असे ठराव पास करण्यात आले. नगरसेवक सुहेल मुकादम यांनी आपले विचार व्यक्त करताना अल्पसंख्याक म्हणजेच मुस्लिम समाजाला शासनानं अनेक योजना दिलेल्या आहेत, परंतु आपण त्याचा योग्य उपयोग करून घेत नाही अशी खंत व्यक्त केली. आज तो दिवस आपण समाज म्हणून, आपण एक अल्पसंख्याक म्हणून आपण तो करायला पाहिजे, लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. तर अल्पसंख्याक दिवस हा 21 फेब्रुवारी 2008 रोजी हा विभाग आपल्यासाठी करण्यात आला. त्या विभागात आपल्या लोकांसाठी सामाजिक असेल, आर्थिक असेल, त्या विषयासंदर्भात शैक्षणिक असेल, असे काही विषय आहेत आपल्या समाजाला सगळे अल्पसंख्याक संदर्भात. त्या विषयासाठी हा विभाग उघडण्यात आला. पण या विभागामार्फत आजपर्यंत प्रशासनाकडून जी काही मदत केली होती, जी काही सहकार्य होतं ते आपल्याला दिसून येतं. आज आम्ही लोकप्रतिनिधी असतो, तरी त्यासोबत त्याचा पाठपुरावा करत असतो, सभा असतील, अंतर्भा असतील, तरी आम्हाला त्याच्यातलं काही ते गणित अजून काय कळलेलं नाही, प्रशासनाची काय इच्छा आहे त्या बाबतीत आता आम्ही आमदार साहेब आमचे मंत्री असतील, खासदार साहेब यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत आणि आपल्या विविध मागण्या ठरवणार आहोत. सर्वप्रथम मी इथे सांगू इच्छितो की अल्पसंख्याकांच्या बाबतीत ज्या काही शिफारशी असतील, ज्या काही योजना असतील, कार्यक्रम असेल
त्यात हज कमिटीचं असेल, त्यात विविध वक्फ असेल, मौलाना आझादचे असेल, अशा काही योजना असतील, अशा काही ठिकाणच्या संस्था असेल आपल्याला कार्यरत असणाऱ्या, त्यांच्यापासून आपल्या समाजाला आजपर्यंत काय फायदा झालेला आहे, काय त्याचा वापर झालेला आहे ते अजून आपल्याला समजलेलं आहे. ज्या लोकांपर्यंत पोचलेलं आहे, ज्या गोष्टी आपण आपल्या मार्फत पोचवण्याचा हेतू आहे, आज ज्या आपण मिटिंग घेतली याचं कारण एकच आहे की आपण एक समिती स्थापन करून रत्नागिरी तालुका किंवा शहर असेल किंवा जिल्हा असेल यामार्फत अल्पसंख्याक लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आपण सगळ्यांनी एकत्रित केला तर नक्कीच याचा. राष्ट्रीय अल्पसंख्याक दिनाचं औचित्य साधून मुस्लिम समाजाच्या एका शिष्टमंडळानं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांना भेटून लेखी निवेदन दिलं. तसंच लवकरच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांचीही भेट घेण्याचं ठरवण्यात आलं आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रीन झोन उठवण्याबाबत नगरविकास मंत्री सकारात्मक, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रात पोहण्यासाठी गेलेले पुणे येथील 6 जण बुडाले. 3घांना वाचवण्यात आलं यश, तर 3घांचा झाला बुडून मृत्यू. आणि रत्नागिरी इथं आयोजित राष्ट्रीय अल्पसंख्याक दिनामध्ये मुस्लिम समाजानं शासन आणि प्रशासनाबाबत व्यक्त केली नाराजी. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.